नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात भुईमूग निंदण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर शिवारात असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना 4 एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली आहे। वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 मजूर ट्रॅक्टरमध्ये बसून नांदेडच्या आलेगाव शिवारात शेती कामासाठी जात होते। यावेळी ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। या ट्रॅक्टरमध्ये 10 मजूर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यापैकी 1 पुरुष व 2 महिलांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय, तर अजून अंदाजे 7 मजूर विहिरीच्या पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील मजूर जे आहेत ते नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारामध्ये भुईमूग निंदणीच्या कामासाठी जात असताना आलेगाव शिवारामध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांचा ट्रॅक्टर कोसळलेला आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये 10 मजूर बसून शेती कामासाठी जात होते आणि त्यांचा ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यामुळे सदरील ट्रॅक्टर जे आहे ते विहिरीमध्ये कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या वतीने जे आहे ते ट्रॅक्टर आणि येथील मजुरांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। यामधून 3 मजूर जे आहे सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहे, मात्र 7 मजूर जे आहेत ते पाण्यामध्ये बुडाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे। आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड। आता हे ट्रॅक्टर पलटी झालं मुलगी आहे किती 25 वर्षाची। एकच आहे मुलगी, तिला 2 मुली आहेत। कशी घडली घटना? आता काय माहित, आम्ही आता टिकून आलो। कशासाठी आली होती मुली? कामाला